पण सध्या राज्यामध्ये परिस्थिती अशी आहे की कोणत्याच महानगरपालिकेसाठी कुणाचाही फॉर्म्युला, कुणाची युती आघाडी ही फिक्स झालेली नाही। उद्या फॉर्म भरण्याचा दिवस सुरू होतोय। उद्या फॉर्म भरण्यासाठी इच्छुक अर्थातच इच्छुक असतील, पण काही समीकरणं न जुळल्यामुळे उद्या काय होणार हे बघावं लागेल। तर दुसरीकडे महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या आधी नगर परिषदा, नगरपंचायतींचे निवडणुकांचे निकाल हे काल आपण पाहिले। या निवडणुकानंतर स्थानिक पातळीवरचं राजकारण सुद्धा आता हळूहळू बदलू लागलंय आणि त्याची झलक आपल्याला रायगडमध्ये पाहायला मिळते। रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी वाद उफाळून आलाय। प्रचारादरम्यान सुनील तटकरेंनी महाडमधल्या विकास कामांवरनं भरत गोगावलेंवर टीका केलेली, पण महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा विजय झाल्यावर आता मंत्री उदय सामंतांनी सुनील तटकरेंना डिवचलंय। एका मोठ्या दुर्बिणीतनं गोगावलेंनी केलेली विकास कामं तटकरेंना दाखवा असा टोला उदय सामंतांनी लगावलाय। शहरामध्ये मी फिरलो, दुर्बीण लावून बघितलं, जाड भिंगाचा चष्मा लावला, तर मला तसं काय कुठं दिसल्याचं पाहायला मिळालं नाही। प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था बघितली, ते पाहिल्याच्या नंतर कुठे नेऊन ठेवलं आहे महाड, अशी स्थिती गेल्या 4 वर्षात झालेली पाहायला मिळते आहे। समोरच्याने डोळस पद्धतीने बघितलं पाहिजे, त्याला हा विकास दिसत नाही। त्याच्यामुळे मी सायन्सचा विद्यार्थी आहे। दुर्बिणी कशा कशा पद्धतीच्या असतात, डॉक्टर माझ्याशिवाय चांगलं कोणाला माहित नाही। त्याच्यापैकी एक चांगली भरी मोठी दुर्बीण आणून त्यांना द्या आणि भरत शेठ गोगावले एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।